एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेली नाशिक महानगरपालिका निवडणूक सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरते. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली. पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट सत्तेसाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मनसे शिवसेना ठाकरे गटाच्या महाआघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यानंतर उमेदवारांनी प्रभागात डोर टू डोर प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधला. या प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभागातील मूलभूत सोयीसुविधा, विकास कामं आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या उमेदवारांनाच मोठ्या मताधिक्याने विजय करणार असल्याचं मत अनेक मतदारांनी व्यक्त केलं. काय त्या दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे त्या पॅनलला जबरदस्त फायदा होईल. सलीम मामाचं कार्य चांगलंच आहे, त्यांच्यामुळं इतर 3 उमेदवार त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. सलीम मामा शेख बद्दल काय सांगतो? सलीम मामाचं कार्य एकदम चांगलं आहे, एकदम चांगलं झालं. त्याने आतापर्यंत 10 वर्ष त्यांनी एकदम कार्यक्रम भारी केला. सर्वांचा सुखदुःखात त्या भागी झालेली. चांगलं व्यवस्थित केलेलं आहे विकास काम, प्रगतीशील आहे एकदम. प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी येतात मामा. जसं की 7 वर्षानंतर ह्या निवडणुका लागल्या आहेत आणि याच्यामध्ये जो मधला काळ गेला कोविडचा, तर त्या काळाबद्दल मामांनी केलेल्या कामगिरीबद्दल काय सांगू इच्छिता? मामाने किराणा वगैरे लोकांना अन्न ते वगैरे पुरवले, सगळ्यांना मदत केली प्रत्येकाच्या ह्याच्यात. तुम्हाला प्रभाग क्रमांक 11 मधून नगरसेवक म्हणून कोण बघायला आवडेल? मामा. प्रभाग क्रमांक 11 ची निवडणूक ही थेट नागरिकांनी हाती घेतल्यासारखं असल्याचं चित्र आहे. मतदारांचा कौल महाआघाडीच्या पॅनलकडे झुकत असल्याचा विश्वास उमेदवार सलीम मामा शेख आणि माया काळे यांनी व्यक्त केला. खरं तर प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना मला वाटतं आवाहन करण्याची गरज भासत नाही की प्रभाग क्रमांक 11 ची निवडणूक ही नागरिकांनीच हातात घेतलेली आहे. त्यामुळं नागरिकांना चांगलं कळतं कोण कामं येणार आहे, कोण कामं येणार नाही. आणि प्रभाग क्रमांक 11 मधील सुज्ञ नागरिक हे महाआघाडीच्या पॅनललाच निवडून देणार आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाआघाडीची सत्ता येणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.